नमस्कार, मी विजयाताई बारसे. आज आपण आलेलो आहे श्रीरामपूर शहरामध्ये. श्रीरामपूर शहरामध्ये मकर संक्रांती निमित्त विविध ठिकाणी खूप सुंदर प्रकारे दुकानं लागलेली आहेत. पुढे शोच्या वस्तू आहेत, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, याची परंपरा चाललेली आहे. त्याचं सर्व काही इथं आपल्याला दिसतच आहे. आणि आज सगळ्या महिला रोडला खरेदी करताना दिसत आहेत. तर बघूयात आपण महिलांच्या काही भावना आहेत. आजी, तुम्ही हे जे वाण घेऊन बसलेला आहे त्याचं महत्व काय? त्याचं महत्व सवासणीचं महत्व आहे ना बाई. सवासणी म्हणजे जन्मजन्मी हे राहतं त्यावालं सवासणीचं. सवासणीनं कधी बी पूजा करा, तुळशीची पूजा करा, देवीला वाण द्या सवासणीनं. मावशी, तुम्ही जे घेऊन बसलात ते मकर संक्रांतीसाठी बसलेला आहे तर दुसरं नाही, आता लग्न सराई आहे ना, मग त्याच्याकरता आम्ही बसलेलो आहे. आमचा त्याचा धंदा बी होतो, हे बी घ्यायला हे बी घ्यायला असं आहे. आजी, हे मकर संक्रांत जो आहे सण, मकर संक्रांत जो सण आहे त्याची नेमकं कारण काय, कसं साजरा करतात, त्याचं तथ्य काय आहे? त्याचं आहे, सूर्य जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो, तेव्हा आपण हा सण साजरा करतो. आणि हा सण म्हणजे महत्वाचा सवासणीचा तिळगुळ, हळदी, कुंकू, वाण देणं, मोठ्याच्या पाया पडणं, हा असा सण असतो मानत आहे. तेव्हा या सणाला आपलं बोलत नसले, वाद असले तरी ह्यावेळेस बोलतात, एकमेकाला तिळगुळ देतात, गोड बोला असं म्हणतात. अशी या सणाची माहिती. आणि जे ववसायचं जे बोललं जातं त्याचं काय तथ्य आहे? ते ववसतात का बरं? ववसलं म्हणजे आपण असं जसं देवाला याला फुलं हार हे अशी वाटतो ना, त्याच पद्धतीने देवाला पण ववसलं जातं. देवाला ववसा व्हायचा म्हणजे आपलं आयुष्य वाढत, आपल्या मालकाचं आयुष्य वाढत, त्यासाठी सुवासनी ववसा देतात आणि एकमेकाला वाण देतात. म्हणजे जे ववसलं जातं हे मालकासाठी ववसलं जातं का? आयुष्य परंपराची आपले आयुष्य वाढण्यासाठी. आजी, हे जे बोळके याचं महत्व काय? महत्व असं आहे याचं, आयोबाईला ते लागतच. आयोबाईला हे परंपरा आलेले आहे बरं का. ते तीळ संक्रांतीचं पहिला त्याला माने, नंतर बाकीचं पहिला बाजार होय. मकर संक्रांतीच्या किती दिवस आधी तुम्ही हे बोळकेची तयारी करता? त्याचे 2 महिने काम चालत. त्याचं 2 महिने त्याचं चिखल माती त्याची लय मेहनत आहे, आम्हाला भरपूर मेहनत आहे. त्याची किंमत किती आहे? आज त्याची किंमत बस 50 रुपये, पण लोक देत नाही तेवढं आम्हाला, कष्टाचं देत नाही तेवढं. 20 ला मागते, 15 ला मागते असं. धन्यवाद. संक्रांतीला सुगडांचं विशेष महत्व आहे. कारण की समजा नवीन लग्न झालेली किंवा घरात जी लग्न विवाहित महिला असते तिला ते एक तुळशीचा खण आणि एक तिचा जे मोठा जो खण आहे ते 2 खण घेऊन तिला तिचं पूजन करावं लागतं. आणि त्याच्यात तो वौसा वगैरे टाकून ते व्यवस्थित मंदिरात जाऊन परंपरेनुसार ते आपल्याला पूजन केलं जातं. या संक्रांतीला सुगड्यांचं एक विशेष महत्व आहे. हे जे तुम्ही सांगितलं ही रीत कशी पडलेली आहे, कोणापासून पडलेली, काही सांगू शकता का तुम्ही? नाही, आता ही रीत ऑलरेडी परंपरा पासून आपले जुना आपल्या जे हिंदू धर्मामध्ये आहे ते ह्या परंपरेनुसार पहिले आपले पूर्वज बी या गोष्टीचं पूजन करत होते आणि ह्या हिंदू धर्मात आपले पूर्वज बी या गोष्टीचं पूजन करत होते. त्यामुळे ही परंपरा कंटिन्यू ठेवण्यासाठी याचं पूजन केलं जातं. मकर संक्रांत निमित्त आवाज जनतेच्या न्यूज चॅनलतर्फे सर्व जनतेला
हार्दिक हार्दिक शुभेच्छा.